विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला अधिकृत उमेदवार म्हणून अमर राजूरकर यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेडची ही जागा भाजपच्या वाट्याला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अमर राजूरकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की या निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. महायुतीमधील समन्वयामुळे आपल्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवडणुकीतील विजयाबाबत अत्यंत आत्मविश्वास व्यक्त करत राजूरकर म्हणाले की या निवडणुकीत एकूण 452 मते आहेत. महायुतीची एकजूट पाहता मला खात्री आहे की आपण सहजपणे 300 पेक्षा जास्त मते मिळवून विजयी होऊ. राजूरकर यांच्या या उमेदवारीमुळे नांदेडच्या राजकीय मैदानात चुरस वाढली असून आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकमत डिजिटल करिता चारुदत्त चौधरी, नांदेड. संख्याबळाचं गणित नेमकं काय आहे? संख्याबळाचं गणित कसं आहे माहिती आहे का, की ही जी निवडणूक होती 17 जागेची, ही पूर्ण 11 जागा भारतीय जनता पक्षाला, 4 जागा शिवसेनेला आणि 2 जागा राष्ट्रवादीला, असे हे संख्याबळ आहे. ते संख्याबळ पाहता आम्ही 300च्या पार नांदेडमध्ये आहोत. त्यामुळं निवडणुकीत कुठली अडचण नाही. 446 पैकी 300च्या पार. 452 मतदान आहेत टोटल पूर्ण. 452 पैकी 300च्या पुढे आमचं मतदान. तर तुमचे मित्र जे आहेत त्यांची काय भूमिका आहे? प्रताप पाटील चिखलीकरांची. पहिला 4 तारखेपर्यंत वेळ बघूयात ना, भरपूर आता. आता संध्याकाळी कोण कोण फॉर्म भरला आहे, काय भरला आहे. त्यानंतर आमचे जे वरचे महाराष्ट्राचे नेते मंडळी सर्वजण तिघं एकत्र बसणार आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष, नंतर शिवसेना शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनीताताई पवार आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष तुटकरे साहेब सर्व एकत्र बसणार होता. फॉर्म झाल्यानंतर 3 वाजल्यानंतर फॉर्म संपल. कुठं कुणाकुणाचे फॉर्म आलेले, त्यानंतर कारवाई चालू आहे. मराठवाडा जनहित पार्टी जी आहे ती आपल्याला सपोर्ट करेल काय? दोन्ही आजूबाजूला उजवे डावे दोन्हीकडे आहे आमच्याकडे. दुसरे जे पक्ष आहेत एमआयएम वगैरे, कारण अजून वेळ अजून बघूत ना काय होते काय नाही. 4 तारखेच्या पुढे सगळं चालू आहे पूर्ण. नाही, पण महाविकास आघाडीने पण उमेदवार दिलेले, त्याच्यामुळे बिनविरोध होणार नाही. नाही होणार नाही ना, नका बिना हरकत नाही ना. पण ऐकून घ्या, महाराष्ट्रामध्ये 17 पैकी 17 जागा महायुती जिंकणार आहे. बरं भाऊ, तुमची उमेदवारी डिक्लेअर झाली आणि भाजपाच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये फेसबुक वॉर सुरू झालेला आहे. चेतन बापू देशमुख आणि बाळू कोंबडे वैयक्तिक टीका सुरू झालेली आहे. काय सांगा? मला माहिती नाही, बघितच नाही. विजयाचा तुम्हाला विजय होईल याचा किती विश्वास आहे? 1001%. जुने नवे वाद असा काही आहे का? तुम्ही असा नव्याने कुठलाही जुना नवा वाद नाही आहे. सर्व ठिकाणी सर्वसमावेशक लोकांना तिकीटं दिलेली आहेत. आणि एका एकट्या अमर राजूरकर इथून 4 नावं गेली होते. त्यानंतर महाराष्ट्र लेवलला चर्चा झाली आणि काल ही जी यादी जाहीर झालेली आहे पंतप्रधानांना दाखवून झालेली आहे. पंतप्रधान नितीन नवीन साहेब, देशाचे कणकर गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्यासमोर चर्चा होऊन ही यादी झालेली आहे. त्या 11 जागा आमच्या त्यांनी जाहीर केल्या. बरं, साहेब असं म्हणले की अदृश्य हातही आमच्यासोबत आहे, खरं आहे का? साहेब म्हणलं तर असेल नक्कीच. हेमंत पाटील विशेषतः. हेमंत पाटील आमचे मित्र पक्षाचे आहेत ना, बसणार नाही, आमच्यावर राहतील ते. ओके. असं आहे की शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी आपली महायुती महाराष्ट्रामध्ये आहे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपाचे महानगर अध्यक्ष नांदेडचे अमरनाथ राजूरकर यांना पक्षाने उमेदवारी घोषित केलेली आहे आणि त्याप्रमाणे आज त्यांचा शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याचा. त्याचं नामांकन पत्र या ठिकाणी आज सादर करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. मित्र पक्षातले आमदार वगैरे सोबत दिसत नाही होतं नाही. मित्रपक्षाचे आमचे काही आमदार मुंबईला गेलेले आहेत, काही आमदार यायचे आहेत. त्याची लवकरच बैठक आम्ही घेणार आहोत. परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीतर्फे आमचे गोरठेकरजी या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर आपले आमदार बोंढारकर यांचे चिरंजीव आज कारण कल्याणकरांचा वाढदिवस ते येऊ शकले नाही, पण कोळीकरांचा मुलगा होता, कल्याणकरांचे चिरंजीव त्याचे प्रतिनिधी आमचे या ठिकाणी होते. त्यामुळे काही लोक नसल्याचे प्रतिनिधी या ठिकाणी होते आणि बाकी मग जिल्ह्यातले जे वेगवेगळ्या महापौर होते नांदेडच्या, इतरही नगरपालिकेचे अध्यक्ष बरेचसे आले होते. त्यामुळे तिन्ही पक्षाचे संयुक्त उमेदवार असल्यामुळे आणि राज्यामध्ये महायुती आहे आपली
चिखलीकरांचे जे चिरंजीव आहेत प्रवीण पाटील त्यांनी देखील उमेदवारी दाखल केली आहे. नाही, उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक अर्ज येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण विड्रॉलला 4 तारीख आहे. उमेदवारी घोषित काल उशिरा झाला असल्यामुळे त्यांना माहीत नसेल म्हणून आयोग दाखल केला असेल त्यांनी. चिखलीकरांची साथ आहे का तुम्हाला महायुतीसोबत? नाही, हा मी सांगितलं ना, तिन्ही घटक पक्षाला सोबत घेऊनच निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतल्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनी मिळून निर्णय महाराष्ट्रात घेतलेले आहेत. त्याप्रमाणे 11 जागा ह्या भाजपाकडे आहेत, 4 जागा शिवसेनेला आणि 2 जागा राष्ट्रवादीला. असा फॉर्म्युला वरिष्ठ पातळी ठरल्यामुळे तिन्ही पक्षाचे संयुक्त ज्या ठिकाणी आज अर्ज भरले जातील ते तिन्ही पक्षाचे उमेदवारच राहणार आहेत आमचे. काँग्रेसने देखील उमेदवार म्हणजे बिनविरोधी निवडणूक होणार नाही. संख्याबळ ठीक आहे, आता बिनजोड हो ना हो झाली तर आनंदाची गोष्ट, नाही झाली तर आम्ही लढायला तयार आहोत. संख्याबळ काय ते संख्याबळ म्हणतो मी सांगितलं ना, आम्हाला अनेक ठिकाणी आम्हाला सदिच्छा देणारे अदृश्य आणि सदृश्य दोन्ही हात आहेत आमच्याबरोबर. राष्ट्रवादी शिवसेना ही आता भाजपसोबत आहे काय मित्रपक्ष असणाऱ्या जिल्ह्यामध्ये? निश्चितच आहे, का असू नये. राज्यात आहे तिथे असणारच. राज्यामध्ये एकत्र आहोत, इथे पण एकत्र राहणार आहोत. नांदेडला MIMची साथ मिळेल का? नाही, MIMशी आम्ही काय बोलणी केली नाही, पण सर कसं आहे की हे मला माहित नाही ना. पक्षाची निवडणूक नाही नाही, असं नाही, पक्षाची निवडणूक आहे पक्षाचे पण चिन्ह नाही ना तिथं ना. मतदान चिन्ह करताना. जरी नसलं तर अमर राजूरकर हे भाजपाचे उमेदवार आहेत. त्याचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्यांनी यायचं न यायचं हा निर्णय MIMने घ्यायचा आहे. ठीक आहे. Thanks for watching Ekmat Digital.